एआयचा गैरवापर औषध निर्माण क्षेत्रात सुरक्षेचा गंभीर धोका. औषध निर्माण उद्योगातील डिजिटल प्रिस्क्रिप्शनच्या सुरक्षेसंबंधीच्या महत्त्वपूर्ण चिंतांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. एआय निर्मित प्रिस्क्रिप्शन ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट यांनी इशारा दिला आहे की बनावट वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन तयार करण्यासाठी एआयचा गैरवापर केला जात आहे, ज्याचा वापर नंतर अँटीबायोटिक्स, सायकोट्रॉपिक औषधे आणि ओपिओइड्स अवैधपणे खरेदी करण्यासाठी केला जातो. ऑनलाईन प्लॅटफॉर्ममधील त्रुटी. संस्थेचं असं म्हणणं आहे की ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अनेकदा आवश्यक मानवी पडताळणी प्रक्रियेचा अभाव असतो, ज्यामुळे ऑफलाईन फार्मसी तपासणीच्या तुलनेत ही बनावट कागदपत्रे शोधणे कठीण होते. नियामक मागण्या. AIOCD सरकारला बेकायदेशीर फार्मसी बंद करण्याचे आणि विशिष्ट अधिसूचना GR 817E आणि GR 220E मागे घेण्याचं आवाहन करत आहे, ज्याचा गैरवापर मानक सुरक्षा नियमांना बगल देण्यासाठी केला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी संदीप पांचाळ. औषध संघटनेचे अध्यक्ष आदरणीय जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल भाऊ नावंदर, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे अध्यक्ष संदीप पारेख, रोहित करपे, संजयजी शाह, संजय बिबवे, शशिकांत डांगी, या संघटनेचे PRO सचिनजी धोगा, त्याचबरोबर केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे सर्व कार्यकारिणी. आमच्या 20 मे जो हा 1 दिवसाचा बंद आहे, त्या बंदामध्ये केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे 15,000 केमिस्ट वेस्टर्न महाराष्ट्र पश्चिम महाविभागामधून जवळजवळ 30 ते 35,000 केमिस्ट या बंदामध्ये सामील होतील. आमच्या प्रमुख 3 मागण्या अशा आहेत की लवकरात लवकर ऑनलाईन औषध विक्री ही बंद झाली पाहिजे. कुठल्याही प्रकारचं प्रिस्क्रिप्शन व्हॅलिड नसतानाही ऑनलाईन औषध विक्रीला परमिशन नसताना ऑनलाईन औषध विक्री ती आजही भारतामध्ये होत आहे, ती पहिल्यांदा बंद झाली पाहिजे. त्याचबरोबर जे कॉर्पोरेटद्वारे डिस्काउंट दिलं जातं आहे, त्या डीप डिस्काउंटवरती लवकरात लवकर सरकारने विचार करून ते डीप डिस्काउंट बंद करण्यात यावं. ज्या सरकारने प्रॉफिट ऑफ मार्जिन जे आम्हाला देण्यात आलेले त्यापेक्षाही जास्त डिस्काउंट या कॉर्पोरेटद्वारे दिलं जातं आहे. आणि तिसरं, बनावट जी औषधं आपल्या भारतामध्ये येत आहेत आणि त्याच्यामध्ये सामान्य नागरिक ते औषधं घेऊन अनेक सामान्य नागरिक भारतामध्ये त्या औषधामुळे मृत्युमुखी पडत आहेत. एक जिवंत उदाहरण आपण जर बघितलं असेल तर परराज्यामधून जे काही खोकल्याचं औषध आलं होतं तेही बनावट औषध होतं आणि ते ऑनलाईनद्वारे आलं होतं. तर अशा बनावट औषधं ऑनलाईन औषध विक्रीद्वारे भारतात येत आहेत. त्या ऑनलाईन औषध विक्री लवकरात लवकर बंद झाल्या पाहिजे. अशा 3 मागण्या आमच्या सरकारकडे, त्याच्यावरती सरकारने लक्ष घालून त्याच्यामध्ये तोडगा काढावी अशी आमच्या सर्व फार्मासिस्ट आणि पूर्ण भारतातील 12,50,000 केमिस्टची आमची मागणी आहे. तर आम्हाला नक्कीच न्याय मिळेल अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. जय फार्मासिस्ट. आजपर्यंत अन्न व औषध प्रशासन पुणे डिव्हिजनला 1,000 पुरावे ऑनलाईन औषध विक्रीचे आपण दिलेले आहेत. त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांना अटक होणं अपेक्षित आहे. तर सरकार त्यांना स्टे देऊन त्यांना परत ऑनलाईन औषध विक्रीला परवानगी देतं. 20 मेच्या संपानंतरचं पुढचं काय पावलं ते आमचे राज्य संघटनेचे अध्यक्ष आदरणीय जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे ते घेतले. केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट सचिव अनिल वेलकर, अध्यक्ष संदीप पारख, वेस्टर्न महाराष्ट्र अध्यक्ष संजयजी शाह.